नमस्कार मंडळी, मुलासाठी आज बनवलं आहे मूग डाळीचं वरण। उन्हाळ्यामध्ये असं तरी मुलांना काय खायला जास्त आवडत नाही, पण हे मूग डाळीचं वरण फार चवीला छान लागतं। तर आता ही मूग डाळ घरगुती आहे, कुकरला शिजून घेतलेली आहे। सालं दिसत आहे शिजल्यानंतर डाळीवरती। तर आता डाळीला मी फोडणी करत आहे। पातेल्यामध्ये तेल घातलं, तेलाऐवजी तुपाची फोडणी करू शकता। मी वरण तूप खाता वेळेस घालते। तर आता तेल घातले, जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली, मिरची घातली, लसूण घातला, हळद हिंग घालायचं, छान असं मिक्स करायचं आणि शिजलेली मूग डाळ घोटून घ्यायची आणि ती फोडणीमध्ये घालायची। चवीपुरतं मीठ घालायचं, आपल्याला किती पातळ घट पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आणि छान अशी ही डाळ उकळून घ्यायची। तर ही डाळ पचायला हलकी असते, थंड गुणधर्म असलेली ही डाळ आहे, पित्त होत नाही ह्या डाळीमुळे। त्यामुळे आपण अगदी छोट्या मुलांना सुद्धा हे डाळीचं सूप, वरण, शेवग्याची शेंग घालून बनवून देऊ शकतो। तर अशा प्रकारे आता इथे माझं मूग डाळीचं वरण करून तयार झालेलं आहे। चॅनलवर नवीन असाल मंडळी तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। व्ह्यू तर भरपूर येतात पण सबस्क्राईब वाढत नाहीत, सपोर्ट करा।